लाईव्ह फीडबॅक दाखवत आहे माझ्या टीममेट्स सोबत. मी आज भेटलेली आहे माझ्या काही टीममेट्सला. 2.1 मिलियनचं जे सेलिब्रेशन आहे त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि जस्ट आता पूजा मॅडम माझ्या सोबत आहेत. जसं खूप लोकांना फेक फ्रॉडचा प्रश्न आहे, म्हणजे ऑनलाईन आहे तर खरं आहे का हा प्रश्न असतो, म्हणून आज मी तुम्हाला समोरासमोर माझ्या मेंबरचा फीडबॅक लाईव्ह देणार आहे. तर नमस्कार पूजा मॅडम. जस्ट तुम्ही आत्ताच 1 लाख अचिव्हमेंट पूर्ण केलेले आहे डीजी सर्कलमध्ये. डीजी सर्कलने सगळ्या महिलांसाठी खूप छान अशी संधी दिलेली आहे. तर डीजी सर्कल बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आपल्याला जी अपॉर्च्युनिटी मिळाली तुमच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी कशी ठरली आणि तुमचं मॉनिटाईज सुद्धा झालेलं आहे युट्यूब चॅनल, बरोबर? तर त्याच्याबद्दल सुद्धा सांगा, कारण आपण इथे ह्या गोष्टी शिकतोय. प्लॅटफॉर्म आपल्याला फक्त घरी बसून आर्थिक स्वावलंबनाची नाही तर आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची आणि स्वतःला ग्रोथ करायची सुद्धा संधी देतोय. स्किल शिकवले जातात. तर ह्या स्किलचा तुम्हाला कितपत फायदा झाला आणि माझ्यासोबत काम करूनही तुम्हाला कसं वाटतं ते पण मला थोडक्यात सांगा. आणि डीजी सर्कल बद्दल तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा. तर नमस्कार, मी पूजा खेडकर. तर काही महिन्यांपूर्वी जेव्हा मी इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना मला सीमा मॅडमचा व्हिडिओ माझ्या समोर आला. त्यानंतर मी त्यांना डीजी सर्कल बद्दल इन्फॉर्मेशन विचारली. सगळ्या डिटेल्स घेऊन मी त्यांच्याकडून डीजी सर्कल जॉईन केलं आणि तो एक माझा निर्णय, माझं लाईफ चेंजिंग ठरलं माझ्यासाठी. कारण या प्लॅटफॉर्मला मी सीमा मॅडम सोबत जॉईन करून आज 1 लाख प्लस मी इन्कम जनरेट केला आहे खूप काहीच महिन्यामध्ये. तर मला याच्यासाठी जास्त काही एफर्ट्स द्यावे लागले नाहीयेत. माझ्या कामातून मला थोडाफार वेळ मिळाला तसं मी याच्यावरती वेळ देऊन मी इथे स्वतःला ग्रो केलेलं आहे. आणि इथे जे डिजिटल स्किल आपल्याला शिकायला मिळतात तर हे डिजिटल स्किल मला स्वतःला पर्सनली खूप फायदेशीर ठरले. कारण याच्यामध्ये जे काही युट्यूब मास्टरी आहे, इंस्टाग्राम मास्टरी आहे, इंस्टाग्राम मास्टर माइंड असे जे काही स्किल्स तुम्हाला इथे शिकायला मिळतात तर याचा मी माझ्या स्वतःच्या पर्सनल यूजसाठी पण ते शिकून घेतले. आणि आज याचा मला एवढा फायदा झाला की माझा इंस्टाग्राम सुद्धा ग्रो झालेला आहे. माझे फॉलोअर्स तुम्ही पाहू शकता याच्यावरती. आणि त्याचबरोबर माझं युट्यूब चॅनल सुद्धा मॉनिटाईज झालंय. तर या सगळ्या कामामध्ये मी हेच जे काही डिजिटल स्किल आहे तर तेच टॅलेंट मी याच्यामध्ये यूज केलेलं आहे. माझे चेंजेस केलेले आहेत माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा. आणि आज माझं युट्यूब चॅनल सुद्धा मॉनिटाईज झालंय. तर याच्यामध्ये कुठेतरी डिजिटल स्किल आणि डीजी सर्कलचा हातभार आहे मला ग्रो करण्यासाठी. आणि स्पेशली सीमा मॅडमचं मी थँक म्हणेन, कारण त्यांनी मला चांगली वाट दाखवली आहे, सपोर्ट केला आहे. माझ्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी मला उत्तर दिलेलं आहे. तर त्यांचे सुद्धा मी खूप आभार मानते. आणि थँक्यू सो मच कोमल मॅडम, कोमल फुलबंद मॅडम, स्वाती जुरी मॅडम, कोमल फुलबंद मॅडम, सीमा मॅडमचं मी खूप थँकफुल आहे मी त्यांच्यासाठी की त्यांच्यामुळे आज मला एवढी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. तर मी डीजी सर्कल मध्ये काम करते आणि मला खूप साऱ्या लोकांचे प्रश्न असे आहेत की मॅडम हे खरंच आहे का, तुम्ही जेवढं दाखवताय हे खरंच होतं का? तर आज मी माझ्या एका मेंबर सोबत आहे ज्यांनी खूप कमी दिवसामध्ये खूप छान अचिव्हमेंट मिळवली आहे. माझ्यासोबत त्यांनी बिझनेस स्टार्ट केला होता. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी नीलम मॅडम सोबत आज समोरासमोर बोलणार आहे. त्यांना मी काही प्रश्न विचारतीये तर त्यांचा फीडबॅक आपण लाईव्ह त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार नीलम मॅडम. नमस्कार मॅडम. तुम्ही गेल्या 4 महिन्यापासून डीजी सर्कल मध्ये काम करताय. तर डीजी सर्कल मध्ये माझ्यासोबत काम स्टार्ट करून आणि तुम्हाला जी अचिव्हमेंट मिळाली याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय आणि आपल्याला डीजी सर्कल मध्ये जे शिकायला मिळतं त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? मला एक थोडक्यात रिप्लाय द्या. आणि आपल्या मेंबर्स आहेत जे इच्छुक आहेत डीजी सर्कल मध्ये काम करण्यासाठी तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? ऍक्च्युली बघा, प्रत्येक गृहिणींनी म्हणजे जर तिला आयुष्यात काही करायचं असेल ना तर तिने डीजी सर्कल हा प्लॅटफॉर्म जॉईन करावा. आणि मला सीमा बांदलच्या मॅमची रील दिसली आणि मी त्यांना जॉईन झाले. बट सिरियसली ही एक ग्रेट अपॉर्च्युनिटी होती. त्यांच्यासोबत मी इतकं लवकर ग्रो झाले की मला पण कळालं नाही की आपल्या आयुष्यात इतके चेंजेस इतके फटाफट. कधी कधी असं वाटतं की हे खरं स्वप्न आहे का? पण त्यांच्यासोबत आता काम करून मला खूप पुढे जायचं आहे. आणि जर कोर्सेस बद्दल तुम्हाला माहिती सांगायचं असेल तर आपल्याकडे खूप छान छान असे 17 पेक्षा जास्ती कोर्सेस आहेत. तर कॅनवा मास्टरी हा जो कोर्स आहे त्याच्यात तुम्ही खूप छान प्रकारे स्वतःचा असा बिझनेस सुरू करू शकता, स्टार्टअप सुरू करू शकता. ग्राफिक डिझायनिंग कोर्स आहे, युट्यूब मास्टरी आहे. प्रत्येकाने आता युट्यूब चॅनल सुरू करायला पाहिजे. ऍक्च्युली काही लोकांनी ज्यांनी काही वर्षांच्या आधी सुरू केले त्यांचे बरेच लोकांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहे. बट तुम्हाला याच्यासाठी या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला त्याचं जसं युट्यूब कसं सुरू करायचं, तुम्हाला मॉनिटाईज करायसाठी काय प्रयत्न करावे, असे छोटे
पॉइंट्स आहेत ते सगळे आपल्या कोर्सेसमध्ये कव्हर झालेले आहेत. तुम्हाला खूप छान प्रकारे इथे शिकायला पण मिळतं. स्वतःचं असं आपण बिझनेस पण सुरू करू शकतो आणि सोबत सोबत आपण डीजी सर्कल कडनं जर आपल्याला पेमेंट पाहिजे असेल तर आपण त्यांचं ॲफिलिएट करून सुद्धा खूप छान असं अर्निंग करू शकतो. तर मॅम मला तुमच्यासोबत काम करून खरंच खूप छान वाटतं. म्हणजे मी देवाला नमस्कार करते रोज की थँक्यू, माझ्या नशिबात सीमा मॅम आल्या आणि डीजी सर्कल टीम आली, त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुमचा छान फीडबॅक मला मिळालेला आहे. थँक्यू सो मच. येस मॅम, मोस्ट वेलकम. मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे ते आहेत श्रेया मॅडम. 2च महिन्यापूर्वी त्यांनी स्टार्ट केलंय आणि 17,000 प्लस त्यांचं अचिव्हमेंट सुद्धा झालेले आहे डीजी सर्कल मध्ये. तर श्रेया मॅडम, तुम्हाला खरंच मनापासून सांगा की कसं वाटतं डीजी सर्कल मध्ये येऊन. डीजी सर्कल मध्ये आल्यानंतर ना तुमच्यामध्ये किंवा तुमचा स्वतःचा पण बिझनेस आहे मला वाटतं, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही फायदा झाला असेल. आणि डीजी सर्कल बद्दल मला थोडक्यात सांगा आणि माझ्यासोबत काम करूनही तुम्हाला कसं वाटतं ते पण मला थोडक्यात फीडबॅक द्या. पहिलं म्हणजे धन्यवाद सीमा मॅडम, त्यांच्यामुळे आज मला हे डीजी सर्कल बद्दल कळालेलं आहे. आणि डीजी सर्कल काय आहे, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की डीजी सर्कल काय आहे किंवा डीजी सर्कल मध्ये काय करायचं आहे. तर आपल्या डीजी सर्कल मध्ये एकूण 5 टाईपचे कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये 17 टाईपचे टॉपिक्स आपल्याला शिकायला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचं आहेत. कॅनव्हा, युट्यूब मास्टरी, इंस्टाग्राम वगैरे बरंच काही आहे जे आजच्या गरजेचं आहे आज शिकणं. म्हणजे फक्त जे काही यंग जनरेशन आहे त्यांनी नाही तर आमच्या सारख्यांनी पण पुढे जायला हवे आणि एकदम शिकण्यासारखं आहे. जेवढं ह्याच्यात आपण म्हणजे अथांग समुद्र आहे हा आणि त्याच्यात दरवेळी नवीन काही ना काही येतं. शिकायचं तर होतच आणि डीजी सर्कल मिळालं. डीजी सर्कलचं मला अजून एक सांगावं असं वाटतं की आपण बाहेर डिजिटलचे आपण कोर्सेस केले, हा एक मी मुद्दा दरवेळी बोलते. कारण आपण बाहेर डिजिटलचे कोर्सेस केले तर आपण फक्त फी भरतो आणि तिथून शिकून येतो. पण डीजी सर्कलने असा प्लॅटफॉर्म दिलेला आहे की इथे तुम्ही फी पण भरा आणि शिका पण, प्लस तुम्हाला डीजी सर्कल कंपनीने तुमचे जे भरलेले पैसे आहेत तर ते सुद्धा परत मिळवायचा चान्स दिलेला आहे. म्हणजे हा बाहेर कुठे मिळत नाही. अफिलिएट थ्रू आपण इथे इन्कम सुद्धा जनरेट करू शकतो. हा एक खूप चांगला आपल्याला मार्ग आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच लेडीज अशा आहेत की ज्या म्हणतात की आम्हाला पैशाची गरज नाही. पण माझं एक म्हणणं आहे की आई वडिलांनी जर आपल्याला शिक्षण दिलेलं आहे तर ते का वाया घालवायचं. स्वतःचा इन्कम हे असलंच पाहिजे. तुम्ही टाइमपास म्हणून करा, काही करा, पण स्वतःचा इन्कम करा, स्वतःच्या पायावर उभं राहा. आणि हे लेडीज, जेंट्स, मुलं सगळ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे. माझ्या टीम मध्ये आता मॅडम 72 इयर्स ओल्ड लेडी जॉईन झालेले आहे आणि त्यांच्याकडे बघून मला खूप छान वाटतं की आज ह्या जर शिकू शकतात तर आपण तर कुठल्या कुठे आहोत. आणि शिक्षणासाठी कुठल्याही वयाचं बंधन नसतं. तुम्ही कुठल्याही एज मध्ये लर्निंग स्टार्ट करू शकता, कारण कोणतीही शिकलेली गोष्ट कधीच वायाला जात नाही. तर माझ्यासोबत काम करून तुम्हाला खरंच छान वाटतंय. खूप छान वाटतंय कारण सीमा मॅडम मुळे आज मला घरात बसून उमरा न ओलांडता जे काही मी कमवलेलं आहे त्याच्यावर अभिमान पण वाटतोय आणि असं म्हणजे मी तुम्हाला एक समोर इन्स्पिरेशन म्हणून ठेवतेय. थँक्यू सो मच त्याबद्दल. असं खूप लोकांकडून ही इम्प्लिमेंट मिळते मला, म्हणजे ही कॉम्प्लिमेंट मिळते. इम्प्लिमेंट म्हणण्यापेक्षा कॉम्प्लिमेंट मिळते की तुमच्याकडे बघून आम्ही हे काम करतो. तर खरंच माझ्यासोबत अशा खूप साऱ्या महिला आहेत की ज्यांना आजपर्यंत मी हेल्प केलेली आहे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आज इथे लोकेशनचा इश्यू असल्यामुळं सगळे येऊ नाही शकत, पण जेवढे माझ्यासोबत आज पॉसिबल झाले तेवढे आले आणि ते लाईव्ह फीडबॅक मी तुमच्यासोबत शेअर केले. तर माझी सगळ्यांना ही खरंच मनापासून विनंती राहील असं म्हणायला लागेल की तुम्हाला जर खरंच आयुष्यामध्ये स्वतःचं काहीतरी करायचं असेल ना तर डीजी सर्कल हा तुमच्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. धन्यवाद. आणि मला अजून एक सांगायचंय, या इथे सीमा मॅडम आपल्याला म्हणजे मी स्वतःहून किती वेळा त्रास देते आणि रात्री किती वाजता त्रास देते तरी आपल्याला इथे रिप्लाय मिळतो आणि काही जे प्रॉब्लेम असतील तर त्याचं सोल्युशन मला हमखास मिळतं तिथून. थँक्यू सीमा मॅडम, थँक्यू स्वाती चुरी मॅडम, थँक्यू कोमल फुलबंदे मॅडम, तुम्ही हा प्लॅटफॉर्म उभा केला आणि सीमा मॅडम तुम्हाला खरंच खूप थँक्यू. तुमच्यामुळे आज आम्ही इथं आहोत.